आज संध्याकाळी 5 वाजता आम्ही बाहेर गेलेलो 5 वाजता. मग हे शेजारच्या काकी आहेत, त्यांच्या बाबूची गाडी देऊन त्याला खेळायला दिलेली. मग हो बघा, वरती सोसायटीमध्ये ते दादा राहतात, त्यांच्या अन्वीला घेऊन बाहेर आलेले. तर गोलू त्यांच्या पाठीमागे लागलेला, त्यामुळं त्या दादांनी दोघांना पण आतमध्ये घेऊन आलं. गोलू खूप मस्तीखोर आहे, सगळ्यांना मारतो. ते बघा, बघितलं? आणि ती मुलगी एकतर आधीच घाबरते गोलूला. गोलू खूप मस्तीखोर झालाय, गोलूला नुसतं बाहेर खेळायला पाहिजे असतं. काय माहिती आता तिथे. हे बघा, त्या दादा गेले, परत गोलूला घेऊन आले. गोलू काय ऐकतच नाही आहे. हे बघा, आता वरती येता येत नाही, तरी पण तो खाली हात बसत वरती येतोय. बघितलं कसा बसून वरती आला? खूप मस्तीखोर झालाय गोलूला. जसं चालायला येत आहे ना, तसं खूप मस्ती करतोय. हे बघा, अजून तिला गेला ढकलायला. ती एकतर आधीच त्याला घाबरते, तरी त्याला तिच्याकडे जायचं असतं खेळायला. मग बाहेर पार्किंगमध्ये बघा, बॉल खेळायला बॉल घेऊन आले. हे बघा, बघितलं कसं करतो? बॉल फेकायचं, मध्ये जरा आवाज येतोय, गोलू रडतोय ना, त्यामुळं जरा आवाज आलेला आहे. तर बघा, बॉल खेळत होता बाहेर तो. हल्ली त्याला बाहेरच खेळायला खूप आवडतं. घरामध्ये चल बोलला की नाही, येतच नाही. जेवण वगैरे बनवायचं असतं संध्याकाळचं, त्याला ऐकत नाही. तो खूप मस्तीखोर झालाय. ते बघा, भिंतीच्या इथे गेलाय, तिथे लपून बॉल खाली टाकलाय. बॉल त्याला कोण देणार? ते बघा, बॉल घेण्यासाठी कसा करतोय. बॉल घेतला, बॉल पायाने बघा आता कसा मारेल. पायाने बघा बसवून टाकला खाली. बॉल खूप आवडते त्याला खेळायला, बॉल बॅट. हे बघा, बघितलं कसं फेकतो. बघा, मग संध्याकाळी मी भाकरी बनवायला घेतलेलं संध्याकाळच्या जेवणात. मग छोटीशी भाकर केलेली गोलूला, छोटी. असं पण आमच्या संध्याकाळच्या भाकरीच असतात जेवणाला. बघा कशी आहे गोलूची भाकरी. चला मग जेवण करा. बाय बाय. परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. झालेली आहे भाकर. बेसन आणि भाकर बनवलेला आहे आजच्या जेवणात. या खायला सर्व.